हॅलो एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे पॉलिटीचा, करंट अफेअर्सचे रिलेटेड. या 2025 संपता आणि 2026 म्हणजे गेल्या महिन्यामध्ये जानेवारी 26 मध्ये चर्चेत आलेला मुद्दा आहे प्रायव्हेट मेंबर्स बिल. हे बघत असताना सगळ्यात सुरुवातीला आपल्याला बघावं लागेल की प्रायव्हेट मेंबर काय असतं, कोणाला प्रायव्हेट मेंबर म्हणतात, आणि त्याच्यानंतर हे जे बिल आहे ते मांडतात कुठं, कुणाची ती ऑथॉरिटी आहे की तो मांडू शकतो, कुठं मांडू शकतो, त्याला काही टर्म्स कंडिशन्स असतील त्या काय आहेत, त्याच्या मागचे संसदीय कामकाज चालवतानाची जी प्रणाली आहे त्याचे रूल्स, ते काय काय रूल्स आहेत, आणि हे पास झालं तर काय, नाही झालं तर काय, त्याचे काय परिणाम होतात, या सगळ्या गोष्टी आपण इथं बघणार आहोत. आणि शेवटी या टॉपिकच्या शेवटी गव्हर्नमेंट बिल आणि प्रायव्हेट मेंबर्स बिल ह्या दोघांमध्ये काय फरक असतो हे थोडंसं कंपॅरेटिव्ह एका छोट्याशा टेबलमध्ये आपण डिस्कस करूया. ठीक आहे, चालेल. प्रायव्हेट मेंबर बिल त्याला म्हणतात प्रपोज्ड लॉ. शब्दांकडे आपण म्हटलेलं आहे, सीसेटच्या अँगलनं सुद्धा मायक्रो रिडिंग करायची सवय लागणं खूप महत्वाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. प्रपोज्ड लॉलाच बिल म्हणतात. अधिनियम आणि कायदा दोन्हीतला हा फरक आहे. बिल हा एक अधिनियम आहे, इट इज अ प्रपोज्ड लॉ. अजून तो लॉ झालेला नाही, पण या गोष्टीला लॉ बनवण्यासाठी म्हणून पार्लमेंटमध्ये तो डिस्कशनला ठेवलेला आहे, त्याला बिल म्हणतो. आणि एकदा का हा पास झाला की त्याला आपण ऍक्ट म्हणतो. दोन्हीतला एकदम स्टार्ट ज्यांनी केलेला असेल प्रिपरेशनला त्यांच्यासाठी म्हणून मी बऱ्याचशा गोष्टी इन डिटेल सांगतो पहा. तर हा फरक आहे. बिल आहे अधिनियम आणि ऍक्ट आहे कायदा. ठीक आहे, तर दिस इज अ प्रपोज्ड लॉ म्हणजेच बिल आहे, आणि एकदा काही पास झालं की मग तो बनणार आहे ऍक्ट. तर असा सदनापुढं, कुठलंही सदन असेल, राज्यसभा असेल नाही तर लोकसभा असेल, हाऊस पुढं प्रपोज केलेला लॉ, पण तो ठेवलाय कोणी, इंट्रोड्युस्ड इन पार्लिमेंट बाय अ मेंबर ऑफ पार्लिमेंट. मग मेंबर ऑफ पार्लिमेंट मध्ये दोन प्रकारचे मेंबर्स आहेत, सत्ताधारी पक्षाचे असणारे मेंबर्स आणि अपोजिशन पार्टीमध्ये असणारे मेंबर्स. तर हे बोलतंय कोणाविषयी, काय म्हणतंय बघा, बाय अ मेंबर ऑफ पार्लिमेंट हु इज नॉट, असा मेंबर जो नाही, काय नाही, मिनिस्टर नाही, मंत्री नसलेला कोणताही संसद सदस्य म्हणतोय पहा. याचा अर्थ याच्यात लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीचे सदस्य येतात. असा कुठलाही मिनिस्टर नसलेला मेंबर ऑफ पार्लिमेंट, संसद सदस्य, MP, त्यानं जर हा लॉ मांडला तर त्याला प्रायव्हेट मेंबर्स बिल असं म्हणतात. याचाच अर्थ दुसरा काय झाला, मंत्री नसलेला कोणताही संसद सदस्य इज टर्म ॲज प्रायव्हेट मेंबर. ही डेफिनेशन म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, त्याच्याविषयी अजून आपण पुढं की फीचर्स बघताना डिस्कस करणार आहोत, तर तिथे इन डिटेल बघूयात. अजून हे सुरुवातीला बेसिक लेवलवर समजून घ्या. एमिंग टू, कशासाठी मानला जातो हा, हे जे बिल आहे ते कशासाठी आणलं जातं, तो हायलाइट स्पेसिफिक इश्यूज. बघा, काही मुद्दे असतील जे सरकारच्या विचाराधीन नाहीत किंवा सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही, किंवा सरकारचं लक्ष वेधलं तरी सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही, असं असेल तर मग सत्ताधारी पक्षाचा मेंबर असू द्यात किंवा विरोधी पक्षाचा मेंबर असू द्यात, फक्त तो संसद सदस्य असणं ही कंडिशन आहे. तो मेंबर आपल्या वतीनं त्याला गरजेचं वाटलं, तो एक महत्वाचा पब्लिक इश्यू आहे असं वाटलं म्हणून ते जे बिल आहे ते सदनापुढे ठेवतो, अशा बिलला आपण प्रायव्हेट मेंबर्स बिल म्हणतोय. स्पेसिफिक इश्यूज असतील त्याच्यामध्ये किंवा लिगल गॅप्स, म्हणजे त्या मेंबरची अशी भावना झालेली आहे की या पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये किंवा कुठल्याही गोष्टीशी संबंधित आत्ता असणारे कायदे सफिशियंट नाहीत, किंवा त्याच्यामध्ये आणखीन थोडीशी अमेंडमेंट वगैरे करणं आणि काळानुसार बदल करून त्याच्यात पुढच्या काही गोष्टी ऍड करणं गरजेचं आहे.
म्हणजे थोडक्यात काय तर त्याच्यात सध्या कायदेशीर गॅप्स आहेत आणि त्या गॅपमुळं पर्टिक्युलर सामाजिक समस्या सुटत नाही आणि तो गॅप भरून काढण्याच्या उद्देशानं म्हणून पण एखादा मेंबर हे प्रायव्हेट मेंबर बिल आणू शकतो किंवा सरकारच्या पॉलिसीमध्ये काही चेंजेस असावेत. ते चेंजेस असतील तर ते जास्त त्या पर्टिक्युलर समस्येला रिलेटेबल असू शकेल अशी त्याची भावना असेल. अशा कुठल्याही हेतून आणलेलं बिल जे आहे इट इज कॉल्ड प्रायव्हेट मेंबर्स बिल. भारतामध्ये नो सच बिल हॅव्हिंग पास सिन्स 1970 ही आपली प्रिलिमच्या हिशोबाने परत MCQ आहे पहा. एक तर पहिली प्रायव्हेट मेंबर कोण असतो ती डेफिनेशन, त्यानं मांडलेलं बिल इज अ प्रायव्हेट मेंबर्स बिल. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट भारतामध्ये काय परिस्थिती आहे तर 1970 पासून असं कुठलंही प्रायव्हेट मेंबर्स बिल पास झालेलं नाही. आता दुसरा सिग्निफिकन्स काय पहा या गोष्टीचा. याचा अर्थ 1970च्या अगोदर पर्यंत काही प्रायव्हेट मेंबर्स बिल्स पास झालेले आहेत. ठीक आहे. प्रायव्हेट मेंबर्स बिल पास होण्याचं महत्व काय असते लक्षात घ्या. एक तर ते बिल जे आणलेलं आहे ते सरकारनं आणलेलं नाही याचाच अर्थ ते सरकारचं मत नाही, गव्हर्नमेंटचं मत नाही आणि तरीही ते पास होत आहे याचा अर्थ संसदेमधल्या बहुतांश मेंबर्सची अशी इच्छा आहे की त्या सदस्यानं मांडलेला मुद्दा हा महत्वाचा आहे आणि तो त्याला टॅकल केलं गेलं पाहिजे. त्याचा त्या समस्येशी रिलेटेड त्या मुद्द्याशी रिलेटेड पॉझिटिव्हली बोललं गेलं पाहिजे आणि खरंच तो अतिशय महत्वाचा पब्लिक इश्यू आहे अशी भावना सदनाची आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि 70ला शेवटचं बिल पास झालं याचा अर्थ त्याच्या अगोदर काही बिल्स पास झालेले आहेत. ते काय प्रिलिमच्या हिशोबाने आपण त्यालाही बघूया. बघा 1970ला 70 पासून पुढे पास झालेलं नाहीये म्हणतोय, पण ऍक्च्युली ते जे बिल होतं ते पास 1968ला झालेलं होतं आणि लागू 1970ला झालेलं. ते शेवटचं बिल कुठलं आहे असं द लास्ट प्रायव्हेट मेंबर्स बिल पास्ड आहे सुप्रीम कोर्ट एनलार्जमेंट ऑफ क्रिमिनल अपिलेट ज्युरिस्डिक्शन. सुप्रीम कोर्टामध्ये क्रिमिनल केसेसशी रिलेटेड अपील करण्याशी संबंधित त्याचं कार्यक्षेत्र विस्तारण्याशी संबंधित असलेलं हे बिल 1968चं होतं आणि एनॅक्टेड इन टू लॉ. बघा हाच डिफरन्स आपण इथं बघितलेला होता. बिल काय आणि लॉ काय. बिल पास होण्याच्या अगोदरचा आहे, पास झाल्यानंतर तो लॉ आहे. म्हणजे ते पास झालं बिल आणि त्याचा लॉ झाला 1970 म्हणजे एनॅक्टेड. त्याच्यावर डिस्कशन वगैरे होऊन त्याला फायनली 2 वर्षाच्या कालावधीमध्ये कायद्यामध्ये त्याचं रूपांतरण करण्यात आलेलं आहे. हे परत आपली कामाची गोष्ट आहे. शेवटचा कुठला आहे याच्या अगोदरचा आणि आतापर्यंत असे किती प्रायव्हेट मेंबर्स बिल्स पास झाले ते पण आपल्या प्रिलिमसाठी महत्वाची फॅक्ट आहे. 14. ठीक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून असे 14 प्रायव्हेट मेंबरचे बिल जे आहे ते पास झालेले आहेत. दे आर डिस्कस्ड ऑन फ्रायडेज. हे खास वैशिष्ट्य आहे याचं लक्षात घ्या. प्रायव्हेट मेंबर म्हणजे संसदीय काही परंपरा आहे त्याच्यातली ही एक परंपरा आहे की प्रायव्हेट मेंबरनं मांडलेलं बिल हे शुक्रवारी आफ्टरनूनलाच डिस्कशनला घेतलं जातं. ठीक आहे. हे परत MCQ आहे. ऑन फ्रायडेज अँड ऑफर यूज टू इंट्रोड्यूस इनोव्हेटिव्ह पॉलिसी आयडियाज ते आपण वर बघितलेलं आहे. की डिटेल्स काय आहेत याच्याशी रिलेटेड हे जे कन्सेप्ट आहे म्हणजे आपण बघतो की आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये जगभरातल्या कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास करून भारतीय सामाजिक परिप्रेक्षामध्ये जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कुठल्या अप्लाय करता येऊ शकतील अशा काही कंडिशन्स आपण घेतलेल्या आहेत. जसे की पार्लमेंटरी सिस्टीमच मुळामध्ये आहे. त्याच्यानंतर आपण रिपब्लिक पण आहोत आणि डेमोक्रेसी पण आहोत. त्याच्यानंतर प्रेसिडेंट असावा, प्रेसिडेंटचं इलेक्शन कसं व्हावं, त्याची पोझिशन काय असावी, प्राईम मिनिस्टर आणि त्याची मिनिस्टर ऑफ काउन्सिल्स कशी असावी, अशा अनेक गोष्टी आपण वेगवेगळ्या ह्याच्यावर पण प्रिलिम्स मध्ये क्वेश्चन्स असतात पहा की ही जी प्रोव्हिजन आहे कॉन्स्टिट्यूशन मधली ती कुठल्या कंट्रीकडून घेतलेली आहे, रशियाकडून काय घेतलंय, कॅनडाकडून काय घेतलंय, न्यूझीलंड मधून काय घेतलंय, ब्रिटन तर आहेच त्याच्याकडून काय घेतलंय. तर तशी एक फॅक्ट काय आहे, प्रायव्हेट मेंबर्स बिल ही जी कन्सेप्ट आहे ती इट इज अ टेकन फ्रॉम वेस्टमिनिस्टर सिस्टीम. हे खास करून घेतलेलं आहे पहा. हा जो वर्ड आहे बऱ्याच वेळा काय होतं
वेस्टमिन्स्टर सिस्टीम, मिनिस्टर नाही पाहते, मिनिस्टर आहे. वेस्टमिन्स्टर सिस्टीम हे नाव कुठून आलेलं आहे? ब्रिटिश पार्लमेंटरी सिस्टीमलाच वेस्टमिन्स्टर सिस्टीम म्हणतात पहा. म्हणजे हे जे वैशिष्ट्य आहे ते ब्रिटिशांच्या संसदीय व्यवस्थेमधून आपण घेतलेलं आहे. वेस्टमिन्स्टर, मिन्स्टर काय होतं? एक चर्च होतं थोडक्यात, बिल्डिंग, आणि ती त्या काळच्या लंडनमध्ये वेस्ट साईडला होती म्हणून त्याला वेस्टमिन्स्टर. आणि नंतरच्या काळामध्ये हे ब्रिटनच्या शाही राजदरबार बनला हा, म्हणजे थोडक्यात पॅलेसमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालं. आणि आजची परिस्थिती अशी आहे की याच बिल्डिंगमध्ये ब्रिटनची पार्लिमेंट आहे आणि म्हणून त्याला वेस्टमिन्स्टर असा शब्द जो आहे तो ब्रिटनची पार्लिमेंट अशा अर्थाने इथं दिलंच आहे, ब्रिटिश पार्लिमेंट. म्हणून त्या सिस्टीमला वेस्टमिन्स्टर सिस्टीम असं म्हणतात. काही हिस्टॉरिकल गोष्टींचा सिग्निफिकन्स आहे पहा, की ते आपल्याला माहिती असतील तर त्याची रिलेटेड कन्सेप्ट जास्त चांगले समजू शकतात. तर हे जाणून बुजून आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे, तुमचा कन्सेप्ट जास्त चांगला क्लिअर. युके मध्ये हे कशासाठी वापरलं जातं? यूज टू इनिशिएट डिबेट ऑन निश इश्यूज. निश म्हणजे अतिशय महत्वाचे, की शब्द जर वापरायचा झाला, आपण इकॉलॉजी मध्ये निश शब्द जो आहे एन्व्हायरमेंट रिलेटेड तो वापरलेला आहे, की एखादा ऑर्गॅनिझम नेचरमध्ये काय महत्वाची भूमिका प्ले करतो. तर इथं निशचा पण अर्थच आहे की एखादा अतिशय की इश्यू, अतिशय महत्वाचा इश्यू डिस्कस करण्यासाठी किंवा इंट्रोड्यूस न्यू पॉलिसीज, आपण तिथं गव्हर्नमेंट पॉलिसी चेंजेस हा शब्द वरही वापरलेला आहे. तर ब्रिटनमध्ये ज्या हेतून त्याला वापरलं जातं, भारतामध्येही त्याच हेतून त्याचा उपयोग केला जातो. परत थोडस डिटेलमध्ये जाऊयात आपण याच्या. बघा, प्रायव्हेट मेंबर्स बिलची डेफिनेशन काय आहे? एनी एमपी. आता इथं म्हणाल की मग ती डेफिनेशन तर वरच झाली, परंतु इथे की वर्ड येणार आहे, तिथं परत आपलं कन्फ्युजन होणं म्हणून मी परत घेतलेलं आहे त्याला. कुठलाही मेंबर ऑफ पार्लमेंट इन्क्लुडिंग रुलिंग पार्टी. बघा, म्हणजे सरकार एखाद्या मुद्द्याकडे लक्ष देत नाही हे फक्त विरोधी पक्षालाच वाटत नाही. एखाद्या सत्ताधारी पक्षातला मेंबर ऑफ पार्लिमेंट पण तो मंत्री नाही, तोही स्वतःच्या वैयक्तिक पॉवर मध्ये अशा प्रकारचं बिल आणू शकतो. फक्त विरोधी पक्षाचेच नाहीत, इन्क्लुडिंग रुलिंग पार्टी एमपीज. म्हणजे समजा त्यांनी आपल्या मंत्रिमंडळातल्या सहकार्याला, सत्ताधारी पक्षातल्याच एखाद्या खासदारानं मंत्रिमंडळातल्या सहकार्यांच्या कानावर हा विषय घातला की मला असं वाटतं की याच्यावर पण काही कायदा वगैरे बनवावा, पण सरकारनं त्याला गांभीर्याने घेतलेलं नाही. तर अशा वेळेस तो स्वतःच्या खासदार असण्याच्या अखत्यारीमध्ये, अधिकाराच्या अखत्यारीमध्ये हे बिल मांडू शकतो. हु इज नॉट पार्ट ऑफ द एक्झिक्युटिव्ह ऑर कॅबिनेट. आता इथं परत टेक्निकल टर्म्स आहेत पहा. पॉलिटीच्या हिशोबानं कन्फ्युजन व्हायचं नसेल तर असे काही की वर्ड जे आहेत, म्हणजे बरेच आहेत, ते क्लिअर असले पाहिजे. पहा, एक्झिक्युटिव्ह, सेंट्रल एक्झिक्युटिव्ह किंवा युनियन एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण कोण येतं? हा सेपरेट एमसीक्यू आहे की केंद्रीय एक्झिक्युटिव्ह मध्ये कोण कोण असतं. बघा, तर याच्यामध्ये असतात प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, प्राईम मिनिस्टर, त्याची काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स आणि अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. एवढ्या जणांना मिळून म्हणतात सेंट्रल ऑर युनियन एक्झिक्युटिव्ह. हा सेपरेट एमसीक्यू आहे. आणि कॅबिनेट या शब्दाचा आणि या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. कॅबिनेट मिनिस्टर ज्याला म्हणतो आपण, आणि कॅबिनेट मिनिस्टरच्या खाली कोण असतात? मिनिस्टर ऑफ स्टेट, म्हणजे मुख्य पूर्ण त्या खात्याचे अधिकार असलेला जो मोठा मंत्री असतो त्याला कॅबिनेट मिनिस्टर म्हणतो आपण. आणि त्याला मदत करण्यासाठी त्याच्या हाताखाली असतो तो स्टेट मिनिस्टर असतो, मिनिस्टर ऑफ स्टेट त्या खात्याचा. तर कॅबिनेटमध्ये पंतप्रधानांबरोबर मिळून महत्वाचे डिसिजन्स घेण्यासाठी जे मंत्री असतात त्याला कॅबिनेट म्हणतात. त्या ग्रुपला कॅबिनेट म्हणतात.
याला बरीचशी नावं आहेत त्याच्यात परत, ठीक आहे, इनर सर्कल वगैरे. तर हे झालं कॅबिनेट किंवा एक्झिक्युटिव्ह यांचा. आता एक्झिक्युटिव्हचा अर्थ इथं फक्त काय आहे, काउन्सिल ऑफ मिनिस्टर या अर्थानं घेतलेला आहे. यांच्यापैकी नसणारा पण मेंबर ऑफ पार्लिमेंट असणारा इज कॉल्ड प्रायव्हेट मेंबर. एनी एमपी हु इज नॉट पार्ट ऑफ द एक्झिक्युटिव्ह ऑर कॅबिनेट इज कन्सिडर्ड अ प्रायव्हेट मेंबर. हे आपलं असंच्या असं प्रिलिमच्या एमसीक्यूचं एक स्टेटमेंट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर काय प्रोसेस असते, 1 महिन्याची नोटीस द्यावी लागते त्या मेंबरला. अगोदर कुणाकडे नोटीस द्यायची, तर संसदीय कामकाज बघणारे सेक्रेटरी जनरल नावाचा एक अधिकारी असतो, त्याच्याकडे नोटीस द्यावी लागते, ठीक आहे, 1 महिना अगोदर. आणि जर नोटीस दिल्यानंतर इफ चूजन व्हाया बॅलट, बॅलट म्हणजे एक प्रकारची लॉटरी असते. म्हणजे काय, समजा एकापेक्षा जास्त प्रायव्हेट मेंबर्स बिल्स विचाराधीन असतील, तर त्याच्यातली कुणाला पहिलं डिस्कशनला ठेवायचं सदनामध्ये, हाऊसमध्ये, तर ते सगळे एकत्र केले जातात आणि त्यातनं चिठ्ठी उचलल्यासारखं एखादं उचललं जातं आणि त्या चिठ्ठीत जो कोणी निघेल त्या बिलाचं पहिल्यांदा सिक्वेन्स लागते डिस्कशनसाठी, ठीक आहे. त्याला म्हणतो आपण बॅलट. जर तसं ते प्रायव्हेट मेंबरचं बिल 1 महिन्याची नोटीस दिल्यानंतर बॅलटमध्ये निवडलं गेलं, तर फ्रायडे आफ्टरनूनला त्याच्यावर डिस्कशनसाठी म्हणून एकतर लोकसभा किंवा राज्यसभा. पहा, म्हणून आपण मगापासून पार्लिमेंट हा शब्द वापरतोय, फक्त लोकसभा किंवा राज्यसभा असं म्हणत नाही. दोन्ही पैकी कुठल्याही सदनामध्ये याला डिस्कशनला घेतलं जाऊ शकेल. याच्यावर काय मर्यादा आहेत, काय मर्यादा आहेत बघा. नंबर, एखादा मेंबर एका सिंगल सेशन मध्ये, ज्याला आपण अधिवेशन सत्र म्हणतो, एक मेंबर एका सेशन मध्ये जास्तीत जास्त 3 नोटिसेसच देऊ शकतो. त्यापेक्षा जास्त नोटिसेस, मला हे बिल मांडायचं आहे किंवा मला 1, 2, 3, 4 विषयांवर म्हणणं मांडायचंय, तर जास्तीत जास्त एका सेशन मध्ये 3च असं त्याला ठेवता येऊ शकेल. हे त्याचं लिमिटेशन. परत सांगतो, आपण घेतो ते टॉपिक्स हे प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीच्या पॉइंट ऑफ व्ह्यू न असतात. प्रायव्हेट मेंबर्स बिलवर सांगा म्हटलं तर अख्खच्या अख्खं असंच्या असं मेन्सचा क्वेश्चन होईल आणि त्याच जर बिट्स अँड पीसेस मध्ये असे आपण तुकडे पाडले तर ते प्रिलिम्सचं, ठीक आहे. चला, त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे पहा, ड्राफ्टिंग रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणजे एखादं बिल मांडायचंय तर त्याचा मसुदा काय असावा, त्याच्यात काय काय असावं, त्या बिलचं नाव काय असावं, त्याचे प्रोव्हिजन्स काय असावेत, ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या प्रायव्हेट मेंबरला, सिंगल एमपीला स्वतः डिझाईन कराव्या लागतात, जर तो प्रायव्हेट मेंबर्स बिल म्हणून मांडणार असेल. परंतु बिल बनवायचं स्किल ज्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लोकांकडे असतं, असे लोक त्याला त्याच्यामध्ये वेळोवेळी ठिकठिकाणी सल्ला देतात. आणि एकदा तो ड्राफ्ट मंजूर म्हणजे ड्राफ्ट बनवून तयार झाला, त्याच्यातल्या सगळ्या खाचाखोचा प्लस मायनस व्यवस्थित बघून झाले की मग ती नोटीस दिली जाते आणि मग ते डिस्कशनला घेतले जाते, ठीक आहे. बघा, ड्राफ्टिंग रिस्पॉन्सिबिलिटी जी असते ती मेंबर कन्सर्नची असते. त्याचा मसुदा बनवणं, त्याचं सगळं रूप रंग ठरवणं ते जे मेंबर मांडणार आहे तेच असतंय. आणि द सेक्रेटरीएट प्रोव्हाइड्स टेक्निकल ऍडवाइस. आता तेच बोललो आपण, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मधले लोक त्यांना टेक्निकल त्याच्यात काय कमी जास्त असेल त्याच्याशी संबंधित सल्ला देत राहतील. काय महत्व आहे याचं पास होण्याची शक्यता खूपच आपण बघितलेलं आहे. 1970 पासून आतापर्यंत एकही पास झालेलं नाही. याचं काय अर्थ काय, कोणी मांडलेलंच नाही का, तर मांडलेले आहे, परंतु पास का, तर त्याला सपोर्ट गॅदर करण्यासाठी म्हणून जी एक ऑल ओव्हर सिस्टीम लागते. म्हणजे पार्टीनं त्याच्या मग पाठबळ उभा करावं लागतं की बाबा ह्याच्या बाजूने मतदान करावं वगैरे, किंवा सगळ्या सत्ताधारी असतील किंवा अपोजिशन बाजूचे असतील सगळ्यांना त्या टॉपिकचं महत्व तेवढं पटवून देण्यात तो मेंबर यशस्वी झाला पाहिजे. अशा अनेक गोष्टी लक्षात घेतात, याचे पास होण्याच्या शक्यता कमी असतात. आता इथं परत कुठली गोष्ट येते पहा, व्हीप. जसं हेच जर एखादा बिल गव्हर्नमेंटनं आणलं
तर व्हीप जारी केला जातो त्यांच्या सगळ्या मेंबर्सना की तुम्ही याच्या बाजूनच मतदान करायचंय, अदरवाईज डिसिप्लिनरी ऍक्शन वगैरे तो एक सेपरेट टॉपिक आहे, तो करावा लागेल, लक्षात घ्या. तशा प्रकारची सिस्टीम जी आहे ती ह्या प्रायव्हेट मेंबरच्या पाठीशी असतेच असं नसतं आणि त्यामुळे पास होण्याची शक्यता कमी असते. ऍक्ट ऍज अ मेकॅनिझम, पण याचं महत्व आहे, पास होऊ नाही तर न हो, परंतु एखाद्या महत्वाच्या पब्लिक इश्यूकडं किंवा पॉलिसी मधल्या काही लूपहोल्सकडं लक्ष वेधण्यासाठी, का तर हे अख्ख्या पार्लमेंटच्या समोर आणि पर्यायानं अख्ख्या देशाच्या समोर येते डिस्कशनला, आणि त्याच्यामुळे या सगळ्यांचं लक्ष वेधलं जाईल आणि मग असं बघितलं जाईल त्याच्याकडे की अरे हा तर खूप जेन्युन आणि महत्वाचा मुद्दा आहे आणि याच्याकडे सरकारनं गांभीर्यानं बघितलं पाहिजे. हे बिल जे आहे ते खरंच काळाची गरज आहे, त्या पर्टिक्युलर सोशल सेक्टरसाठी महत्वाचं आहे आणि त्यामुळे हे त्यावेळेस जरी पास नाही झालं तरी सरकार, असं होऊ शकतं की सरकारच्या सुद्धा हा मुद्दा लक्षात येऊ शकतो की खरंच या सेक्टरकडे आपण थोडंसं सिरियसली बघायला पाहिजे, हे याचं महत्व आहे, लक्षात घ्या. तर हा मेकॅनिझम म्हणून वापरला जाऊ शकतो फॉर ब्रिंगिंग अटेन्शन टू इश्यूज. सरकारचं आणि पर्यायानं देशाचं, ऑपोजिशन पार्टीचं सुद्धा ब्रिंगिंग अटेन्शन टू इश्यूज लाईक काय, लिगल रिफॉर्म्स. काही काही कायदे आहेत खूपच जुने आहेत, ज्याला आपण काळाच्या गरजेनुसार त्याच्यामध्ये खूपच त्रुटी निर्माण झालेल्या आहेत, अशा गोष्टींकडे लक्ष वेधण्यासाठी, जसं 2025 ला चर्चेत आलेला एक प्रायव्हेट मेंबर्स बिल काय होतं बघा, राईट टू डिस्कनेक्ट बिल. राईट टू डिस्कनेक्ट ही अलीकडं खाजगी क्षेत्रामध्ये आणि खास करून IT सेक्टरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी नोकऱ्यांची निर्मिती झालेली आहे आणि त्याच्यात काम करणाऱ्या लोकांशी रिलेटेड असं हे बिल होतं. नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार गटाच्या ज्या खासदार आहेत सुप्रियाताई सुळे, त्यांनी हे मांडलेलं बिल होतं. ठीक आहे, सुप्रिया सुळेंनी आणलेल्या ह्या बिलामध्ये काय म्हटलेलं आहे, राईट टू डिस्कनेक्ट म्हणजे काय, एकदा तुम्ही ऑफिसच्या बाहेर पडाला, तुमचं ऑफिस टाइम संपलं तर तुमचा ऑफिस वर्षी काही संबंध नाही. तिथून पुढचा काळ हा तुमचा खाजगी जीवनाचा काळ आहे, तुमचा कुटुंबासाठी देण्याचा काळ आहे त्या कर्मचाऱ्याचा, आणि त्याच्यामुळं रात्री अपरात्री कॉल्स येणं, कंपनीमधले काही इश्यूज असतील तर ते परत डिस्कस करत बसणं, घरी लॅपटॉपवरून त्याच्यावर 2-2, 4-4 तास काम करत राहणं किंवा इमर्जन्सीमध्ये परत कंपनीत जाणं, याच्यातून तुमचा राईट टू प्रायव्हसी थोडक्यात जो आहे तो भंग पावतो आणि त्याच्यामुळे त्या कर्मचाऱ्याचं मानसिक शारीरिक आरोग्य सगळं डिस्टर्ब होतं. तर एकदा तुम्ही तुमच्या वर्किंग आवर्स मधून बाहेर पडलात की त्याच्याशी, वर्कशी तुमचं काहीही संबंध नाही. कंपनीला हा अधिकार असू नये की त्यांनी परत त्या व्यक्तीला कॉल करावा, त्याला डिस्टर्ब करावं, अशा प्रकारच्या काही प्रोव्हिजन्स आणणार हे बिल होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर व्हेरियस अमेंडमेंट बिल्स म्हणजे घटनेमधल्या दुरुस्त्या वगैरे बिल्स, अशा अनेक गोष्टी ह्या याच्या अंतर्गत करता येऊ शकतात. आणि त्याचबरोबर गव्हर्नमेंटला न्यू पॉलिसी आयडियाज म्हणजे वेगवेगळ्या, आता हे एक नवीन प्रकारची पॉलिसीच असायला पाहिजे पहा की प्रायव्हेट सेक्टर मधल्या लोकांचं वर्क कल्चर काय प्रकारे कंट्रोल करता येऊ शकेल, अशा प्रकारच्या नव्या आयडियासाठी हे आणता येऊ शकतं. हायलाइटिंग अपोजिशन स्टान्सेस ऑन पब्लिक मॅटर्स, खास करून अपोजिशन पार्टी ज्या आहेत त्यांचंही पब्लिक इश्यूजवर सरकारच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी वेगळ्या असू शकतात आणि विरोधकांच्या दृष्टीतून महत्वाचं आहे पण सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाहीये, सत्ताधारी पक्ष लक्ष देत नाहीये. तर अशा वेळेस ऑपोजिशन पार्टी स्वतःला महत्वाचे वाटणारे मुद्दे जे आहेत ते अशा प्रकारच्या प्रायव्हेट मेंबर्स बिल्स मधून देशाच्या समोर आणि पर्यायानं गव्हर्नमेंटच्या समोर आणू शकते. त्यानंतर नॉन बाइंडिंग ऑन गव्हर्नमेंट म्हणजे काय, हा पण एक वेगळा मुद्दा आहे, तो सेपरेटली तयार करायला पाहिजे. जर एखादं बिल गव्हर्नमेंटनं आणलं, गव्हर्नमेंटनं आणलेल्या बिलला गव्हर्नमेंट बिलच म्हणतो आपण, ते बिल गव्हर्नमेंटनं आणलं आणि ते पार्लमेंटमध्ये अनसक्सेसफुल झालं, पास नाही झालं, तर याचा अर्थ असा होतो की गव्हर्नमेंटचं बहुमत राहिलेलं नाही आणि सरकार कोसळतं. म्हणजे एक प्रकारे ते नो कॉन्फिडन्स असल्यासारखंच परिस्थिती निर्माण होते, लक्षात घ्या. आणि तशी परिस्थिती प्रायव्हेट मेंबर्स बिलची असत नाही, कारण ते गव्हर्नमेंटनं आणलेलं नाही. जर समजा
संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे बिल फेटाळलं तर त्याचा सरकारवर किंवा त्याच्या अस्तित्वावर कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम होत नाही. हे एक याचं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. काय म्हणते बघा, नॉन बाइंडिंग ऑन गव्हर्नमेंट रिजेक्शन ऑफ अ प्रायव्हेट मेंबर बिल डज नॉट अफेक्ट द गव्हर्नमेंट्स कॉन्फिडन्स ऑर स्टॅबिलिटी. पण याच्या उलट जर गव्हर्नमेंटचं बिल मात्र पडलं तर ते तसं समजलं जातं, हे आपण बोललेलोच आहोत. ठीक आहे. त्यानंतर अलीकडच्या काळातली काही महत्वाची एक्झाम्पल्स आहेत का बघा. 2025 मध्ये आत्ताच आपण एक राईट टू डिस्कनेक्ट वाला बघितला. नंतर बिल्स ऑन एज्युकेशन आहे, एज्युकेशनवर काही बिल आले, रेप्टाईल कन्झर्वेशनवर काही बिल आले. पॅटर्निटी बेनिफिट्स म्हणजे जसं वर्किंग विमेन्सना मॅटर्निटी बेनिफिट असतं की मातृत्वाच्या काळामध्ये, डिलिव्हरीच्या काळामध्ये, डिलिव्हरी झाल्यानंतरच्या काळामध्ये किंवा अगोदरही गर्भावस्थेमध्ये, अशा काळामध्ये काही बेनिफिट पेड लिव्ह वगैरे दिल्या जातात. तर जेंडर इक्वॅलिटी यावी म्हणजे बघा बदलता काळ आहे, तर आता प्रेग्नन्सीच्या काळामध्ये किंवा आफ्टर चाइल्ड बर्थ त्या बाळाची काळजी घेण्यासाठी पितृत्वच्या जबाबदारीच्या अँगलनं सुद्धा आईला ज्या प्रकारची काही जॉब करत असतानाचे बेनिफिट्स मिळतात तशा प्रकारचे बेनिफिट्स वडिलांना सुद्धा मिळावेत या अँगलनं हे आणलेलं पॅटर्निटी बेनिफिट नावाचं बिल 2019 मध्ये आणलेलं बिल होतं. पण ते बिलच राहिलंय ऑब्विसली. म्हणजे बिल राहिल्याचा अर्थ काय, ते पास झालेलं नसल्यामुळे त्याचा ऍक्ट मध्ये किंवा लॉ मध्ये कन्व्हर्जन झालेलं नाही. हे सगळे अलीकडचे महत्वाचे मुद्दे आहेत. आणि मग आपण बोललेलो होतो तसं आता प्रायव्हेट मेंबर बिल आणि गव्हर्नमेंट बिल ह्या दोघांमध्ये काय फरक असतो. ऑलरेडी आता ते क्लिअर झालेलं आहे. थोडक्यात एका मिनिटाभरामध्ये ह्या चार्ट फॉर्म मध्ये तुम्हाला डिस्कस केलेलं बघायला पहा. प्रायव्हेट बिल जास्त ते मांडतं कोण, नॉन मिनिस्टर एमपी, त्यालाच प्रायव्हेट म्हटलेलं आहे. आपण गव्हर्नमेंट बिल कोण मांडतं, मिनिस्टर मांडतो त्या त्या डिपार्टमेंटचा, त्या त्या खात्याचा. नोटीस पिरियड किती असतो, प्रायव्हेट मेंबर बिलला अगोदर 1 महिना अगोदर नोटीस द्यावी लागते. गव्हर्नमेंट बिलसाठी ते कालावधी फक्त 7 दिवसाचा आहे. याचे सक्सेस होण्याची शक्यता व्हेरी लो असते आणि याची जास्त असते कारण गव्हर्नमेंटचं बहुमत आहे दोन्हीकडं. ठीक आहे. डिस्कस्ड ऑन त्याला खास दिलेला दिवस आहे फ्रायडे आफ्टरनून, हे पण याचं वैशिष्ट्य आहे. हे मात्र गव्हर्नमेंट आठवड्याचे 7 दिवस कुठल्याही दिवशी मांडू शकते. आणि याचं ड्राफ्टिंग, याचा मसुदा कायदा ठरवली बनवायचं काम जे असतं ते जो मेंबर मानणार आहे त्याच्यावर त्याची जबाबदारी असते. इथं मात्र तसं होत नाही. गव्हर्नमेंटचं त्या त्या डिपार्टमेंटची जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम आहे सगळी ती गव्हर्नमेंट बिल बनवायचं काम करते. अपेक्षा करूयात याच्यातून मॅक्झिमम म्हणजे वन रिडिंग मध्ये पॉसिबल होणार नाहीत कव्हर करायला अशा प्रकारचे मुद्दे जे आहेत आपण कव्हर केलेले आहेत. आणि याच्यातून प्रिलिम्स असू द्या किंवा मेन्स असू द्या दोन्ही अँगलने याला आपण अतिशय थरोली कव्हर करायचा प्रयत्न केला. ओके, थँक्यू.